एकदा समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून जय जय रघुवीर समर्थ असा आवाज दिला. त्यावेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली, महाराज काही उपदेश द्या. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणाले, आज नाही उद्या देतो. दुसऱ्या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला. त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खिरीचा वाडगा घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलूत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली. ती समर्थांना म्हणाली, महाराज हा कमंडलू तर खराब आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, खराब तर आहे, पण तू त्यातच खीर घाल. त्यावर स्त्री म्हणाली, नाही महाराज, मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या, तो मी धुवून स्वच्छ करून देते. तेव्हा समर्थ म्हणाले, म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना? तेव्हा ती स्त्री म्हणाली, हो महाराज. तेव्हा समर्थ म्हणाले, माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्काराचे शेण असेल तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्काराचा त्याग करावा लागेल. तेव्हाच खऱ्या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल. जय जय रघुवीर समर्थ.